अकोला जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे। अकोला जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने बार्शीटाकळी तालुक्यातील जामोसू शिवारात अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर धडक कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे तलाव परिसरात छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान परमेश्वर शंकर तांबारे वय वर्ष 35 वर्ष हा इसम अवैधरित्या हातभट्टी दारू गाळताना रंगेहात आढळून आला। पंचासमक्ष पाहणी केली असता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सडवा मोहमाचा साठा आणि गावठी हातभट्टी दारू आढळून आली। पोलिसांनी 255 लिटर सडवा मोहमाचा साठा, 75 लिटर अतिरिक्त साठा तसेच 30 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया यापुढे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।